राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रदेश काँग्रेसचा दावा, तर दगडफेकीत राहुल गांधींच्या वाहनाची काच फुटल्याची काँग्रेसकडून माहिती। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींकडून सरकारच्या कामाचं कौतुक, राम मंदिर निर्माणाचं स्वप्न पूर्ण केल्यानं शाबासकीची थाप, तर काश्मीरमध्ये कलम 370 इतिहास जमा झाल्याचं विधान। उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधानांचं आवाहन, तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चात्तापाची संधी असल्याचंही वक्तव्य। मनोज जरांगेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मंडळ आयोगाला आव्हान द्यावं। छगन भुजबळांचं चॅलेंज, तर झुंडशाही समोर सरकार झुकल्याची टीका। गावागावात उन्माद उत्सव सुरू असल्याचा भुजबळांचा आरोप। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांची उद्या पुन्हा एकदा ईडी चौकशी। 24 जानेवारीच्या चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा हायकोर्टात अहवाल। अहवालानंतरही ईडीची चौकशी। नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकावर आयकर विभागाच्या धाडी, 50 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांकडून शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाई। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश, महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार, तर बैठकीमध्ये रंगलं मानापमान नाट्य। कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर धार्मिक स्थळावर कोल्हापूर महानगरपालिकेची कारवाई। लक्षतीर्थ वसाहतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सगळे सोयऱ्यांबाबत आजपासून अंमलबजावणी सुरू केली नाही तर 10 तारखेपासून आमरण उपोषण। मनोज जरांगेंची घोषणा, अधिवेशन घेऊन तातडीनं कायद्यात रूपांतर करा अशी ही मागणी। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी ईडीची टीम दाखल। कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशी, सोरेन यांच्या अटकेची शक्यता। जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणीसाठा उपलब्ध। पिण्यासाठी पाणी राखीव, उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। मंदिरं पिकनिक स्पॉट नाहीत, गैरहिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच मंदिरात प्रवेश द्या, मद्रास हायकोर्टाचा निर्णय। उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी, काश्मीरच्या डोंगरावर बर्फाची चादर। शिमला, उत्तरकाशी, गंगोत्री धाममध्ये सुद्धा जोरदार बर्फवृष्टी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।